नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फायनली सूर्या आणि त्याचबरोबर आशा या दोघांमधले गैरसमज मिटणार आहेत। सूर्या जेव्हा पेज खातो तेव्हा त्याला जाणवतं की ही पेज आईच्या हातची जी चव होती सेम तशीच आहे आणि त्यामुळे सूर्याला मात्र खूप आनंद झालेला आहे। हे सगळं होणार आहे, परंतु त्यांच्या दोघांमधले गैरसमज कसे मिटणार, सूर्याच्या मनात काही शंका आहेत, त्याचं निरसन कसं होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे डॅडी आलेले असतात आणि मग इकडे धनू म्हणत असते सूर्या आता बरा झाला, म्हणजे तो शुद्धीवर आलेला असतो, सगळेजण तिथे जमलेले असतात। धनू मात्र म्हणत असते की दादा तुला माहिती आहे का, आज डॅडी होते म्हणून तुझं ऑपरेशन होऊ शकलेलं आहे, तू आता आमच्या समोर आहे तो आहे, नाही तर खूप अवघड झालं असतं। हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर तिथे ती बोलत असते तेव्हा डॅडी म्हणत असतात की कसं आहे जावई बापू, 20 लाख रुपये काय तुमच्यासाठी लय नाही येतो, तुम्ही पोरं माझ्यासाठी सगळे माझ्यासाठीच आहात आणि माझीच आहात लेकरं, म्हणून मी केलेलं आहे। म्हणजे आवर्जून डॅडींनी तिथं सांगितलेलं आहे की मी 20 लाख रुपये तुमच्या ऑपरेशनसाठी खर्च केलेले आहेत। म्हणजे इतका नालायक माणूस आहे की आत्ताच एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, हल्लाही स्वतःच करायचा आणि पैसा खर्च केलाय म्हणून कबुलीही द्यायची, पण त्याची नाटकं तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत। डॅडीने 1 रुपयाही खर्च केलेला नाही, कारण तुळजाच्या एका फोनवरती डॉक्टर पाटकर यायला तयार झालेले होते, पण डॅडींनी नाटकं केली की हे सगळं जे काय आहे ते यांना असं ताब्यात ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडलेले असतात। पण तुळजा आणि त्याचबरोबर आपली भाग्या या दोघींनाही हे सत्य समजलेलं असतं। डॅडींना ते आठवत असतं, तुळजालाही तेच आठवत असतं आणि डॅडी नमस्कार करतात आणि काय अख्खं प्रॉपर्टी विकायला लागली असती तरी विकली असती, जावई बापू तुमच्यासाठी मी काही करू शकतो, हे डॅडी तिथं बोलत असतात। पण खरं तर जी प्रॉपर्टी डॅडी विकायचं बोलत आहे ती प्रॉपर्टी तर सगळी सूर्याचीच आहे, ही गोष्ट मात्र डॅडी विसरले असते। आणि इकडे धनू म्हणत असते की नाही डॅडी, आज तुमच्यामुळे दादा आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। भाग्यही तिथं असते, मग धनू म्हणत असते की दादा मी तुझ्यासाठी जे वाटेल ते करायला तयार आहे। इकडे आता तेजू भाग्याला म्हणते की अगं तू इथं नको थांबू, तू आमच्यासोबत चल, माझ्यासोबत चल, मी तुझी तिथं काळजी घेईल, कारण हे सगळेजण बिझी असणार आहेत, वहिनी दादाच्या जवळ असणार आहे, त्याचबरोबर या सगळ्यांना कामं आहेत, धनूनही जबाबदारी घेतलेली आहे, तर तू एकटी पडशील, तू चल, असं ती सांगत असते। पण भाग्या म्हणत असते की नाही मी नाही येणार, मी इथंच थांबणार आहे, असं भाग्याचं म्हणणं चालू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे सर्वांच्या डोळ्यासमोरून सूर्याचा तो चेहरा जो आहे, सूर्याचा त्रास झालेला चेहरा आहे, तो काही जात नसतो। जेव्हा त्याच्या पोटामध्ये तो सुरा खूप असलेला असतो त्यावेळची सूर्याची अवस्था हे सगळं आठवत असतं आणि इकडे धनू घरी शांत बसलेली असते आणि तेव्हा मात्र जिम जो आहे तो तिच्याकडे पाहत असतो। त्याच्या लक्षात येतं, तो म्हणतो की अगं धनू तुला किती वेळ आईने सांगितले ना, आणि काय सांगते माहिती आहे ना, तुला सगळे दिवे बंद करत जा, आणि तू अजिबातच ऐकत नाहीये। तेव्हा धनू म्हणते मी किचनमध्ये गेलेलेच नाहीये, कारण इकडे त्याला बघायचं असतं की धनू जेवली का नाही, पण तिला बोलायचं कसं हा प्रश्न पडलेला असतो। धनूला हे सर्व आठवत असतं की तिने डॅडींबद्दल खूप वाईट बोललेली होती, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे, तुमच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, आज दादाची जी अवस्था झालेली आहे, असं ती बोललेली असते। आधी मारायचं आणि पुन्हा यायचं, तेव्हा डॅडी म्हणालेले असतात की बस खूप ऐकून घेतलेलं आहे, खूप बोललीस पोरी, असं डॅडी बोललेले असतात। आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळं आठवत असतं। सूर्याला काहीतरी हवं असतं, मग त्याला तुळजा विचारते काय झालं सूर्या, काय हवंय? सूर्या म्हणतो पाणी दे। सूर्याला मात्र खूप त्रास होत असतो, एवढं मोठं ऑपरेशन झालेलं असतं, खूप डीपवर ती जखम होती, खूप अशी खोलवर जखम होती आणि वेळेवर विलाज केल्यामुळं सूर्या जिवंत असतो। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सूर्याला ती पाणी देते। धनूला इकडे जिमी म्हणत असतो पण तुला किती वेळा सांगितलेलं आहे, तेव्हा धनू म्हणते पण मी काहीच नाही केलेलं हो, मी किचनमध्ये गेलेलीच नाहीये। तेव्हा तो म्हणतो की मला काहीतरी खायचंय, मग ती म्हणते काय द्यायचं आहे, तेव्हा तो म्हणतो की नाही काहीतरी गरम गरम बनव, असं तो सांगतो आणि मग एवढं मोठं जेवण बनवायला तो धनूला सांगू लागतो। धनू विचार करत असते ह्यांनी असं का केलंय, म्हणजे इतकं मोठं जेवण बनवायला का सांगत आहेत मला, म्हणजे कोणाला खायचंय एवढं सगळं जेवण, हा प्रश्न धनूला पडलेला असतो। आणि जिम मात्र तिला जेवण बनवायला सांगत असतो आणि धनू मात्र ते जेवण बनवत असते, अगदी आनंदाने ते जेवण बनवत असते। आणि तेव्हा मात्र
आता 2 ताटं जेवायला वाढून घ्यायला घेतलेली असतात. तेव्हा धनू म्हणते, पण तुम्ही ही 2 ताटं का घेतलीस? तेव्हा मात्र जिम म्हणत असतो की दोघांसाठी. आता तू पण काही खाल्लेलं नाही आहे ना सकाळपासून, मग तुला पण भूक लागली असेल. आणि कसं आहे माहिती आहे का, मला जसं रात्री असं खायची सवय नाही आहे, तशी तुलाही उपाशीपोटी झोपायची सवय नाही आहे ना, म्हणून असं तो तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र धनूला खूप छान वाटतं. धनू खुश झालेली असते. ती म्हणत असते की खरंच फायनली हे सगळं झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजू चहा नाश्ता सगळं घेऊन आलेले असते आणि त्याचबरोबर ती म्हणते की दादा उठ. आणि मग तुळजा म्हणते की सकाळ झाली, मला कळलंही नाही आहे. तेव्हा मात्र राजू तिला चिडवू लागते. म्हणत असते कसं आहे, जवळचा माणूस असलं की गारवाही लागत नाही आणि ती मायेची ऊब असते ना, असं ती बोलत असते. त्याच्यामुळं मला असं वाटते की त्यामुळंच तुला असं. तेव्हा ती म्हणते काय बोलतेस तू हे सगळं, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा आता ते तुळजाने तिला चार्ट दिलेला असतो. सूर्याच्या डाएटमध्ये काय काय आहे हे सगळं सांगितलेलं असतं. आणि मग त्याला संध्याकाळी त्याला दुपारी पेज द्यायची आहे, रात्रीच्या जेवणात ही पेज द्यायची आहे, डाळ खिचडी द्यायची आहे, हे सगळं असं हलकं हलकं सांगितलेलं असतं. मग राजूचं टेन्शन आहे चेहऱ्यावरती, तिला काही पेज बनवता येत नसते. त्याचवेळी आशा तिथं आलेली असते. आशा म्हणते काय झालं गं राजू, सूर्या बरा आहे ना? तेव्हा ती म्हणते हो बरं आहे. मग तुझ्या डोक्यावर एवढं का वजन असल्यासारखं वाटतंय? तेव्हा ती म्हणते की पेज बनवायची आहे, दादाला पेज खायला सांगितले. तेव्हा ती सांगते काय कर माहिती आहे का, मी सांगते तुला तशी बनव. मग इकडे राजू म्हणत असते की माझी मी बनवेल. राजूचा राग मात्र जास्तच असतो. मग ती सांगत असते आशा, अगं कुकर नको घेऊस, पातेलं घे, त्यात 3 वाट्या पाणी टाक, 1 वाटी तांदूळ टाक, म्हणजे छान अशी पेज बनवली जाईल. त्याला जरा ढवळत राहा. नाही कुकरला केलंस तर भात होईल ना त्याचा, म्हणून सांगितलं, असं ती सांगत असते. आणि त्या पद्धतीने राजू बघत असते. त्यानंतर ती सांगते की अगं त्या पेज जी असते ना त्याला जराही चव नसते, सगळं बेचव होतं. त्यामुळं काय कर माहिती आहे का, जरासं ना त्याच्यामध्ये मीठ टाक, काळं मीठ टाक. कसं आहे, सूर्याला काळं मीठ जरा जास्तच आवडतं ना, म्हणजे त्याला नॉर्मल मिठापेक्षा काळं मीठ आवडतं, म्हणून सांगत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ती पेस्ट तयार होते. त्याच्यानंतर राजूला ती म्हणते जरा चाखून बघ, म्हणजे मीठ वगैरे बरं पडलंय का. आणि मग इकडे जेव्हा सूर्यासाठी ही पेज बनवलेली आहे आणि राजू खरंच चाखून बघते, खरंच पेज खूपच चांगली झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सूर्याला आता पेज घेऊन राजू गेलेली असते. सूर्या म्हणतो सो मला नको आहे असलं बेचव जेवण, मी नाही आहे जेवणार. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ती म्हणते अरे बघ ना. आणि मग पेस्ट जेव्हा सूर्या पितो, 1 चमचा खाल्ल्यानंतर त्याला लहानपणीचे दिवस आठवतात, जी आईने त्याच्यासाठी बनवलेली पेज होती ते दिवस त्याला आठवू लागतात. आणि तो म्हणतो की राजू ही पेज तूच बनवली ना. तेव्हा त्याला सगळेजण म्हणू लागतात काय झालं. तेव्हा ती म्हणते हो मीच बनवली, मला येत नव्हती बनवता, पण कशी बशी बनवली मी. तेव्हा सूर्याकडे पाहून तुळजाही विचारू लागते की काय झालं रे सूर्या. तेव्हा सूर्या म्हणतो की आईच्या हातची चव आठवली, म्हणजे सूर्याला आईच्या हातची चव अजूनही आठवत आहे आणि तो ती पेज आवडीने खाऊ लागतो. प्रेक्षकांना उद्याच्या भागात पाहायला मिळतं की धनू, राजू त्याचबरोबर तुळजा सगळेजण सूर्याची खूप छान अशी काळजी घेत आहेत आणि फायनली सूर्या हा बरा झालेला आहे. डॉक्टर येतात आणि सांगू लागतात की पेशंटची रिकव्हरी खूप छान आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि मग आजच मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय. आता सूर्याला डिस्चार्ज मिळालेला असतो. सूर्याला घेऊन घरी येतात तेव्हा सूर्यासाठी आई जी आहे, म्हणजे आपली आशा जी आहे ती दारामध्ये औक्षणाचं ताट घेऊन उभी असते. सूर्याचं औक्षण करण्यासाठी ती सज्ज झालेली असते आणि ती औक्षण करण्यासाठी तिथे येते. तेव्हा सूर्या तिच्याकडे पाहत असतो. तिच्या हातामध्ये औक्षणाचं ताट असतं. आता सूर्या आईचा मायेने स्वीकार करेल का पुन्हा त्यांच्यामध्ये काय वाद होतील. कारण सूर्याला प्रश्न पडलेला आहे, बाजीकाका तर घरी आलेला, बाजीकाका जिवंत होता, ती माणसं मारायला आलेली. सूर्याने स्वतः पाहिलेलं असतं की तो माणूस आईला मारणार होता, परंतु तो वार सूर्याने स्वतःवरती घेतलेला आहे. ही गोष्ट आशालाही तेवढीच माहिती आहे. नक्की आता सूर्याला या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने मिळणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.